जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं चालू घडामोडी या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण संपूर्ण नोव्हेंबर महिना पार्ट्समध्ये कव्हर करणार आहोत. फक्त 10 मिनिटात 30 IMP प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करू. या सिरीजचा फक्त एकच उद्देश आहे की कमी टाइमामध्ये तुम्हाला जास्त कंटेंट देण्याचा. ठीक आहे, चला तर वेळ वाया न घालवता या व्हिडिओची सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, अलीकडेच ध्यानचंद लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हा क्रीडा मंत्रालयाद्वारे बंद करण्यात आला. त्याच्या जागी आता कोणता लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड सुरू करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अर्जुन लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड. ध्यानचंद लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड याच्या जागी आता अर्जुन लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड सुरू करण्यात आला. सरळ सांगायचे म्हटले तर ध्यानचंद लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डचे नाव बदलून आता अर्जुन लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड असे करण्यात आले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक दुसरा, गरुड शक्ती या लष्करी युद्ध सरावाचे 9वे सत्र 2024 मध्ये भारत आणि कोणत्या देशादरम्यान सुरू झाले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इंडोनेशिया. गरुड शक्ती हा लष्करी युद्ध सराव भारत आणि इंडोनेशिया या दोन देशादरम्यान होतो. यंदाचे हे 9वे सत्र आहे आणि हा युद्ध सराव इंडोनेशियाच्या जकार्ता येथे आयोजित करण्यात आला आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक तिसरा, 2024 मध्ये जगातले सर्वात प्रदूषित शहर कोणते बनले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लाहोर. 2024 मध्ये जगातले सर्वात प्रदूषित शहर हे लाहोर बनले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक चौथा, कोणाला झारखंड विधानसभा निवडणूक 2024चा ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महेंद्रसिंग धोनी. झारखंड विधानसभा निवडणूक 2024चा ब्रँड अँबॅसेडर हा महेंद्रसिंग धोनी याला बनवण्यात आले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5वा, दक्षिण आफ्रिकेच्या बोत्सवाना या देशाचे 6वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ड्युमा बोको. दक्षिण आफ्रिकेच्या बोत्सवाना या देशाचे 6वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अलीकडेच ड्युमा बोको यांची निवड झाली आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6वा, अमेरिकेच्या कोलोराडो येथे सुरू असलेल्या 19 वर्षाखालील जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कोणत्या खेळाडूने सुवर्ण पदक पटकावले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कृषा वर्मा. अमेरिकेच्या कोलोराडो येथे सुरू असलेल्या 19 वर्षाखालील जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कृषा वर्मा हिने सुवर्ण पदक पटकावले आहे. या स्पर्धेत भारताने 4 सुवर्णासह एकूण 17 पदक मिळवली आहेत. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7वा, सध्या 2023-24च्या अहवालानुसार राष्ट्रीय पातळीवरील सकल राज्य उत्पन्नात म्हणजेच GDP मध्ये महाराष्ट्राचा वाटा हा किती टक्के आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 13.03%. सध्या 2023-24च्या अहवालानुसार राष्ट्रीय पातळीवरील सकल राज्य उत्पन्नात म्हणजेच GDP मध्ये महाराष्ट्राचा वाटा हा 13.03% इतका आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8वा, अलीकडेच बांधवगड व्याघ्र प्रकल्पात 10 हत्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संदर्भात एक समिती नेमण्यात आली. हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. अलीकडेच 10 हत्तींची दुर्दैवी मृत्यू
बांधवगड व्याघ्र प्रकल्पात झाला. हा प्रकल्प मध्य प्रदेश या राज्यात आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. भारत सूर्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोणत्या राज्यात अथवा केंद्रशासित प्रदेशामध्ये नॅशनल लार्ज सोलर टेलिस्कोप दुर्बीण उभारण्याची तयारी करत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लडाख. भारत सूर्यावर लक्ष ठेवण्यासाठी लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये नॅशनल लार्ज सोलर टेलिस्कोप दुर्बीण उभारणार आहे. याचे नेतृत्व बंगळुरू इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑस्ट्रोफिजिक्स म्हणजेच IIA चे संचालक अन्नापूर्णी सुब्रमण्यम करत आहे. त्याचप्रमाणे भारताचे पहिले ॲनालॉग मिशन हे पण लडाखमध्ये सुरू होणार आहे. या मिशनचा उद्देश आहे चंद्र आणि मंगळ मोहिमांचे निरीक्षण आणि सराव करण्यासाठी. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. नुकताच रक्षा सचिवचा पदभार कोणी सांभाळला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजेश कुमार सिंग. अलीकडेच रक्षा सचिवचा पदभार हा राजेश कुमार सिंग यांनी सांभाळला आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. कर्मचारी निवड आयोग म्हणजेच SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे S. गोपाळकृष्णन. S. गोपाळकृष्णन हे कर्मचारी निवड आयोग SSC चे नवीन अध्यक्ष बनले आहेत. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12. वज्रप्रहार हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अमेरिका. वज्रप्रहार हा संयुक्त लष्करी युद्ध सराव हा भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान होतो. यंदाचे म्हणजेच 2024चे हे 15वे सत्र अमेरिकेच्या इडाहो शहरात आयोजित करण्यात आले होते. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13. नुकतेच विवेक देब्रॉय यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आर्थिक क्षेत्राशी. नुकतेच विवेक देब्रॉय यांचे निधन झाले. ते आर्थिक क्षेत्राशी संबंधित होते. ते पंतप्रधान मोदीचे माजी आर्थिक सल्लागार होते. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीतील पहिल्या तृतीयपंथी उमेदवार कोण बनल्या आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शमीभा पाटील. महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक तृतीयपंथी उमेदवार बनल्या आहेत शमीभा पाटील. त्या जळगाव मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आहेत. तसेच शबनम मौसी या भारतातील पहिल्या तृतीयपंथी खासदार होत्या. त्या मध्य प्रदेशमधील भोपाळ या शहरातून निवडून आल्या होत्या. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15. कोणता देश हा 14 वर्षाखालील मुलांना सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये निशुल्क कॅन्सरचे उपचार देणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नेपाळ. नेपाळ हा देश 14 वर्षाखालील मुलांना सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये निशुल्क कॅन्सरचे उपचार देणार आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभारंभ केलेल्या देशाच्या पहिल्या एअर ॲम्ब्युलन्स सेवाचे नाव काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संजीवनी. नरेंद्र मोदी यांनी
एम्स ऋषिकेशमधून शुभारंभ केलेल्या देशाच्या पहिल्या एअर ॲम्ब्युलन्सचे नाव संजीवनी आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17. वन डे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक शतक करणारी पहिली महिला क्रिकेटर कोण बनली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्मृती मंधाना. वन डे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक शतक करणारी पहिली महिला क्रिकेटर हे स्मृती मंधाना बनली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 18. बॅलन डी ओर पुरस्कार 2024 कोणत्या महिला फुटबॉलरने जिंकला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एताना बोनमती. एताना बोनमती या महिला फुटबॉलरने बॅलन डी ओर पुरस्कार 2024 जिंकला आहे आणि ही तिची दुसरी वेळ आहे. लगातार 2दा ती हा पुरस्कार जिंकला आहे. ही बार्सिलोना या देशासाठी खेळते. तसेच पुरुषमध्ये रोड्रिगो हर्नांडेज याने बॅलन डी ओर पुरस्कार 2024 जिंकला आहे. हा स्पेन या देशाचा खेळाडू आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या AI चॅटबॉटने भारतातील पहिले बहुभाषी आणि बहुमॉडल एव्हरेस्ट 1.0 AI मॉडेल लॉन्च केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हनुमान AI. भारतातील पहिले बहुभाषी आणि बहुमॉडल एव्हरेस्ट 1.0 AI मॉडेलचे नाव आहे हनुमान AI आणि हनुमान AI चे संस्थापक आहेत विष्णू वर्धन. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 20. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली सर्वात तरुण भारतीय कोण बनली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काम्या कार्तिकेयन. एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतातली पहिली सर्वात तरुण ही काम्या कार्तिकेयन बनली आहे. अवघ्या 16 वर्षाच्या या तरुणीने एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. ती भारताची पहिली तरुण तर जगातली दुसरी तरुण ठरली आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 21. तिराना येथे सुरू असलेल्या 23 वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मानसी अहलावतने कोणते पदक मिळवले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कांस्य पदक. तिराना येथे सुरू असलेल्या 23 वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये मानसी अहलावतने कांस्य पदक मिळवले आहे. 49 वजनी गटामध्ये तिने हे पदक मिळवले आहे आणि चिराग चिक्काराने कुस्तीमध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 22. दक्षिण आशियाई फुटबॉल संघटना म्हणजेच SAFF म्हणजेच साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या महिला संघाने जिंकली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बांगलादेश. दक्षिण आशियाई फुटबॉल संघटना SAFF ही स्पर्धा बांगलादेश या महिला संघाने जिंकली आहे. यामध्ये नेपाळचा पराभव बांगलादेशने केला आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 23. अलीकडेच कोणत्या देशाने श्री श्री रविशंकर यांना आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फिजी. अलीकडेच फिजी या देशाने श्री श्री रविशंकर यांना देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे.
ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 24. देशातले पहिले लेखकांचे गाव कोणते बनले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे थानो गाव. देशातले पहिले लेखकांचे गाव हे थानो गाव बनले आहे. हे गाव उत्तराखंडातील देहरादून या शहरामध्ये आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक मतदाराची नोंद झाली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुणे. पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक मतदाराची नोंद झाली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई उपनगर आहे. सर्वात कमी मतदार हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहेत. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 26. भारतीय तटरक्षक द्वारा नुकतेच लॉन्च केलेले 2 स्वदेशी जहाज अदम्य आणि अक्षर यांची निर्मिती कोणत्या शिपयार्डने केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोवा शिपयार्ड. भारतीय तटरक्षक द्वारा लॉन्च केलेले 2 स्वदेशी जहाज अदम्य आणि अक्षर याची निर्मिती गोवा शिपयार्ड लिमिटेड द्वारा करण्यात आली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 27. आंतरराष्ट्रीय क्रिकेट गोलंदाज क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान कागिजो रबाडाने मिळवले. हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. आंतरराष्ट्रीय क्रिकेट गोलंदाज क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान कागिजो रबाडाने मिळवले. हा दक्षिण आफ्रिका या देशाचा खेळाडू आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 28. 13व्या झिंझू आंतरराष्ट्रीय हुशू महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करत कुंफूमध्ये नयना खेडकरने कोणते पदक मिळवले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रौप्य पदक. झिंझू आंतरराष्ट्रीय हुशू महोत्सवामध्ये भारताच्या नयना खेडकरने रौप्य पदक मिळवले आहे आणि नयना खेडकर या अहिल्यानगर या शहराच्या आहेत. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 29. भारतीय रेल्वेने कोणत्या देशाबरोबर पर्यावरण, वाहतूक आणि दळणवळणासाठी सामंजस्य करार केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्वित्झर्लंड. भारतीय रेल्वेने स्वित्झर्लंड या देशाबरोबर पर्यावरण, वाहतूक आणि दळणवळणासाठी सामंजस्य करार केला आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 30. मिस ग्रँड इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय कोण बनली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रेचल गुप्ता. रेचल गुप्ता या मिस ग्रँड इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धा जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय बनल्या आहेत. रेचल गुप्ता या पंजाब राज्यातील जालंधर या शहराच्या आहेत. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 31. कोणत्या बँकेला भारताचे सर्वश्रेष्ठ बँक म्हणून घोषित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियाला भारताचे सर्वश्रेष्ठ बँक म्हणून घोषित करण्यात आले. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 32. आगामी होणाऱ्या आशियाई चॅम्पियनशिप करंडक महिला हॉकी स्पर्धेसाठी हॉकी संघाच्या कर्णधार कोणाला बनवण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सलीमा टेटे. आगामी होणाऱ्या आशियाई चॅम्पियनशिप करंडक स्पर्धेसाठी सलीमा टेटे यांना कर्णधार बनवण्यात आले आहे. सलीमा टेटे या झारखंड राज्याच्या आहेत. ओके,